मित्रांनो, आज भारतामध्ये भूकबळी, बेरोजगारी, बेसिक सोयीसुविधांचा अभाव, आरोग्य सोयीसुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आपलं डोकं वर काढत आहे। त्यामध्ये आणखी एक समस्या आहे ज्या समस्येमुळे बऱ्याच लोकांचं जीवन प्रभावित झालेलं आहे। ती समस्या नेमकी कोणती आणि त्या समस्येविषयी मी नेमकं काय सांगणार आहे या गोष्टीची उत्सुकता आपणा सर्वांना असेल। हे सर्व जाणून घ्यायचे असल्यास व्हिडिओला कुठल्याही परिस्थितीत स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका। नमस्कार, मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये मी आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। मित्रांनो, जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे। याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत 184.60 मार्क घेतलेले आहेत। यात आपणास 8 विषयाच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या 57 शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत। मित्रांनो, टोटल 3100 पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त 500 रुपये। विद्यार्थी मित्रांनो, जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला 2,500 ते 3,000 पर्यंत खर्च येईल। विद्यार्थी मित्रांनो, नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता। 7822815937 या नंबरवर हाय करून डेमो लिहा, तुम्हाला डेमो मिळून जाईल। मित्रांनो, आपल्या वेद उपनिषदांमध्ये मानवी जीवनामध्ये 16 संस्कारांना अतिशय महत्त्वाचं असं स्थान आहे। माणसाच्या जन्मापासून तर मरेपर्यंत आपल्या उपनिषदांमध्ये 16 संस्कार सांगितले आहेत। त्यापैकी विवाह हा त्यातील एक अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय संवेदनशील आणि अतिशय चांगला असा आणि सुंदर असा संस्कार आहे। परंतु काही लोकांनी या संस्कारालाच कराराचं स्वरूप दिलं आहे। ही गोष्ट अत्यंत खेदाची आहे आणि या गोष्टीचं मला अतिशय वाईट वाटतं। मित्रांनो, एखाद्या ठिकाणी समजा मुलाचं लग्न करायचं आहे असं ठरल्यानंतर काही ठिकाणी अशी गोष्ट आहे की जो मुलाचा बाप असतो त्याला त्याने म्हणजे मुलाचं लग्न करणं म्हणजे हा एक बाजार मांडलेला असतो। ते वधूपक्षाकडून सर्वच गोष्टींच्या बाबतीत अतिशय जबरदस्त अशा मागण्या करतात। त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं होऊन जातं की वधूपित्याला त्याची आर्थिक ऐपतही तेवढी नसते, परंतु एक चांगलं स्थळ आहे या आशे खातर तो सर्व खर्च तयार करायला उद्युक्त होतो आणि त्याच पद्धतीनं त्याला हा सर्व खर्च करण्यासाठी सोसायटीचं कर्ज काढावं लागतं, जे की 13 ते 14% व्याजानं जे कर्ज मिळतं व ते कर्ज फेडण्यासाठी त्याला आयुष्यातली बरीच वर्ष आपली खर्च करावी लागतात। बरं, एवढं सगळं झाल्यानंतरही सर्वात शोकांतिका अशी आहे की लग्न झाल्याच्या नंतर 6 महिने 1 वर्ष झाल्याच्या नंतर लग्नाचा म्हणजे वधूच्या वडिलांचा एवढा मोठा खर्च झाला, त्यानंतरही वर पक्षाकडचे काही लोक असे असतात की ते लग्नाच्या नंतर 6 महिने 1 वर्षांनी पुन्हा तुझ्या माहेरून काही पैसे आण या पद्धतीनं ते आर्थिक कुचंबना करण्याचा प्रयत्न करत असतात। अशा ठिकाणी ज्या मुली हुशार आहेत, ज्या मुली मानसिकदृष्ट्या कणखर आहेत, अशा मुली म्हणजे ही जी त्यांच्या समोर संकट उभं राहिलं आहे या संकटातून मार्ग काढण्यासाठी खंबीरपणे उभ्या राहतात। परिणामी त्या ह्या सर्व गोष्टी आपल्या आईवडिलांना कळवतात व समझोत्यातून काही गोष्टी झाल्या तर ठीकच आहे, परंतु जर सासरची मंडळी काहीच गोष्टी ऐकत नसतील तर ह्या मुली कायदेशीर आधारही घेतात व त्या पद्धतीने आपल्या सासरच्या मंडळींना धडा शिकवण्याचा प्रयत्न करतात। परंतु ज्या मुली संवेदनशील आहेत, भावनिक आहेत, त्याच पद्धतीनं ज्यांना बाहेरच्या जगाचं तुलनेने कमी ज्ञान आहे, अशा ज्या मुली आहेत अशा मुलींची अशा प्रकरणामध्ये प्रचंड अशी मानसिक घुसमट होते आणि या घुसमटीतूनच बऱ्याच मुली आपलं जीवन संपवतात व मरणाला कवटाळणी घालतात। काही ठिकाणी तर मी असे नवरदेवही बघितले आहे की ते त्यांच्या अंतर्वस्त्रापासून सर्वच गोष्टींची मागणी ही वधूपक्षाकडून करतात। ही अतिशय खेदाची आणि संतापजनक अशी बाब आहे। अशा परिस्थितीमध्ये मुलीच्या बापाला जबरदस्त असा दुहेरी मानसिक धक्का बसतो। पहिला धक्का म्हणजे त्याचं लग्नासाठी त्याने जो काही वारेमाप खर्च केलेला असतो ते त्याचं आर्थिक नुकसान तर झालेलंच असतं, परंतु दुसरा तो भावनिक धक्का बसलेला असतो। तो म्हणजे आपण 20-25 वर्ष तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आपली मुलगी, आपली जी सुंदर कळी असते ती क्षणार्धामध्ये तिचं आयुष्य बर्बाद झालेलं असतं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं व त्या मानसिक धक्क्यातून वधूचा पिता लवकरात लवकर बाहेर पडेल की नाही याचीही गॅरंटी नसते। हुंडा प्रथा किंवा हुंडाबळी
ही समाजाला लागलेली एक कीड आहे आणि ही समाजामध्ये अतिशय उग्र रूप धारण करणारी अशी समस्या आहे. या समस्येमध्ये आर्थिक नुकसान हे केवळ वधू पक्षातच होतं आणि वधूपित्याला या गोष्टीचा प्रचंड असा धक्का बसतो. या ठिकाणी मी वधूपित्याला एक कळकळीचं आणि महत्त्वाचं असं आवाहन करू इच्छितो की वधूपित्यांनी आपल्या मुलीला जे स्थळ बघत आहेत ते अतिशय गर्भश्रीमंतही बघू नका व अतिशय हायफाय बघू नका. कारण मी जी म्हण आता आपणास सांगणार आहे त्या पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती असते की जेवढे मोठे तेवढे खोटे, आपण जसं म्हणतो त्या पद्धतीनं जे काही जास्त श्रीमंत लोक असतात ते कधी बऱ्याच ठिकाणी माजुरडे असतात व असे माजुरडे लोक वधूपित्याला किंवा वधू पक्षाला कमजोर समजत असतात, त्यांना कमी लेखत असतात व त्यांचं येणेदेणे प्रकारे कुठल्याही परिस्थितीत आर्थिक त्यांची लुबाडणूक करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर वधूपित्याला मी या ठिकाणी काही लग्न जुळवताना काही टिप्स देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत. त्या अशा की जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न जमवताय त्यावेळी मुलगा कर्तृत्ववान आहे का नाही ही गोष्ट बघा. त्याच्यानंतर त्याला कुठलं व्यसन वगैरे तर नाही ना याची खातरजमा करा. त्याच पद्धतीनं मुलगा केवळ वडिलांच्या पैशावरच आयुष करतोय की त्याचं स्वतःचं काही अस्तित्व आहे या गोष्टीची खातरजमा आपण करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलगा मेहनती कष्टाळू किती आहे ही गोष्ट आपण पडताळून बघणं अत्यंत गरजेचं आहे असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे तो असा की सध्याचा काळ अतिशय वेगवान बदलणारा काळ आहे. या ठिकाणी आता सर्वच गोष्टी बदलत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी जात हा मुद्दा अतिशय गौण आहे. तर एखाद्या ठिकाणी जर एखाद्या वधूपित्याला जर एखादं स्थळ जर चांगलं मिळालं म्हणजे त्याचा लग्नाचा खर्च कमी होत असेल, मुलगा कर्तृत्ववान असेल तर त्यांनी आंतरजातीय विवाह करायला काहीच हरकत नाही. परंतु हा प्रत्येकाचा वैयक्तिक असा प्रश्न आहे. यामध्ये मी या गोष्टीला जोर देऊ शकत नाही. परंतु बदलत्या काळानुसार आपण ह्याही गोष्टी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या मुलीचं कल्याण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. मित्रांनो, सध्याला विवाह ही समस्या अतिशय गंभीर रूप धारण करून बसलेली आहे. त्यामुळे समाजामध्ये अशी अनेक मुले आहेत की ज्यांचं लग्न रखडलेलं आहे. तर मला या ठिकाणी बऱ्याच वधूपित्यांना असं सांगायचं आहे की आपण श्रीमंत माजुरड्या मुलाला आपली मुलगी देण्यापेक्षा जर अशा गरीब होतकरू कष्टाळू मुलाला जर आपली मुलगी दिली तर तो मुलगा निश्चितच श्रीमंत मुलापेक्षा तिचा चांगल्या पद्धतीनं सांभाळ करू शकेल व तिला जे हवं आहे ते सर्व सुख देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू शकेल. मित्रांनो, मी स्वतःही एक लग्नाळू मुलगा आहे. मीही या ठिकाणी लग्नासाठी एक चांगल्या मुलीची अपेक्षा करत आहे. एक चांगली मुलगी मला मिळावी अशी माझी एक छोटीशी आशा आहे. त्यामध्ये मुलीची जातीची अट नाही, तिने नोकरी करावी की नाही याचीही अट नाही व सुखी संसार करण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत. फक्त त्या मुलीने मला आयुष्यभरासाठी माझ्या सुखदुःखामध्ये मला योग्य अशी साथ द्यावी एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. इच्छुक मुलींनी मला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असे मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. असेच नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.